राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। देशांतर्गत द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी राज्य द्राक्ष बागायतदार संघातर्फे आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। अफगाणिस्तानमधून होणारी बेदाणा आयात आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला। चीनी बेदाण्याची चोरून तस्करी करणाऱ्या तस्करांवर मोक्का लावावा, सदरचा बेदाणा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। सांगलीतील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली। 2 किलोमीटर पायपीट करत या मोर्चानं सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली। अफगाणिस्तानमधून निकृष्ट दर्जाचा बेदाणा मोठ्या प्रमाणात आलेला आहे, त्याला रंग देऊन तो स्थानिक बाजारात विकला जात असल्याचं द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उघड करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली। मात्र त्याबाबत ठोस काही न झाल्यानं शेतकरी आक्रमक झालेत। भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत द्राक्ष पिकाचा समावेश करावा, तसेच नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाच्या योजनेत लाभ मिळवण्यासाठी असलेल्या जाचक-अटी रद्द करून शेतकऱ्यांना थेट फायदा मिळवून द्यावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी अशी यावेळी मागणी करण्यात आली। यामध्ये जिल्ह्यातील हजारो द्राक्ष उत्पादक शेतकरी सहभागी झाले। माझं नाव मारुती चव्हाण, मी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचा उपाध्यक्ष आहे। आज आम्ही गेल्या 6 महिन्यापूर्वी 6 ऑगस्टला आम्ही मोर्चा काढला होता ह्याच प्रश्नावर, आणि अफगाणिस्तानच्या बेदाण्याला आयात कर लागावा, चीनची चुरट्या आयात थांबवावी बेदाण्याची, ह्या अशा मागण्यांसाठी मोर्चा काढला होता। परंतु शासनानं त्या मागणीकडे काही लक्ष दिलं नाही आणि पुन्हा आणखी व्यापाऱ्याने हा बेदाणा आणून ह्या बाजारात 10 किलोच्या बॉक्समध्ये आणला बेदाणा परदेशी, आणि तो बेदाणा वॉशिंग करून कलर मारून निकृष्ट दर्जाचा तो बेदाणा भरला इंडियन बॉक्समध्ये, आणि असं इंडियाच्या बेदाण्याचं नाव खराब करायचं काम ह्या मंडळीने केलं। म्हणून आम्हाला धाड टाकावी लागली की बाबा ही निदर्शनास आणून द्यावं लागलं की बाबा असं घडायला लागले आणि आपल्या इंडियन बेदाण्याचं नाव खराब व्हायला लागले, कारण ही एक मोठी इंडस्ट्री आहे। ह्याच्यात आम्ही हा बेदाणा जप्त करावा, तो बेदाणा प्रशासनानं लवकरात लवकर जप्त करून, दुसरी आमची मागणी अफगाणिस्तानच्या बेदाण्याला आयात कर लावावा, त्याशिवाय या चोऱ्या थांबणार नाहीत। आणि अफगाणिस्तानचाच बेदाणा उत्पादन कमी होतंय, परंतु आयात तिकडनं जास्त होत्या, म्हणजे इराण, इराक, तुर्कस्तान, चीनचा बेदाणा अफगाणिस्तानच्या नावानं बॉक्समध्ये भरून इकडे येतो। ह्याच्यात तिसरी मागणी आमची आहे की चीनमध्ये गेल्या 5-6 वर्षात 12 लाख एकर द्राक्षाची बाग वाढल्या, आणि ही 12 लाख एकर द्राक्षाची बाग वाढली असताना तिकडली द्राक्ष आज आपल्या भारतीय बाजारपेठेत, किंबहुना जिथं द्राक्ष मोठ्या प्रमाणात पिकतात त्या सांगली तासगाव तालुक्यात सुद्धा ती द्राक्ष बाजारात आली, म्हणजे भारतातल्या मेट्रो सिटीत किती आले असतील। ही द्राक्षाच्या, चीनच्या द्राक्षाला केंद्र शासनानं आयात कर जो 30% आहे तो 100% केला पाहिजे, अन्यथा भारतीय द्राक्ष शेती पुन्हा मोडकळीस येईल चीनच्या ह्या कारनाम्यामुळं। आणि ह्याच्यावर सरकारनं खरोखर ह्या 2 गोष्टी तर पहिल्या प्राधान्याने घ्याव्यात, आणि ह्या महाराष्ट्रात आणि देशात कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यातल्या शेतकरी 70 लाख लोकांना रोजगार देतो, आणि या 70 लाख लोकांना रोजगार देत असताना त्याला आज आपल्याला त्या लोकांच्यावर बेकारीची कुऱ्हाड येण्याची शक्यता आहे। म्हणून या मागण्या आहेत। तिसरी मागणी, चौथी मागणी आमची आहे की नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाचं जे अनुदान मिळतं ते अनुदान आम्हाला 35% दिलं जातं, आणि ते 10 एकरच्या वरच्या बागायतदाराला दिलं जातं। तर लहान बागायतदार उभा करायचा असेल, कारण आपल्या इथं भारतात लँड होल्डिंग कमी आहे, आणि कमी लँड होल्डिंगला लहान शेतकऱ्याला तुम्ही कसल्याही परिस्थितीत 1 एकरपासून NHBचं अनुदान मिळावं। महाराष्ट्र शासनानं पांडुरंग फुंडकर योजनेत द्राक्ष बागेदारांचा बागेचा समावेश करावा, द्राक्ष पिकांचा रोजगार हमी योजनेत समावेश करावा। तसंच जे शेतकऱ्यांचं पैसे बुडवले जातात व्यापाऱ्यांच्या मार्फत, त्या शेतकऱ्यांचं पैसे बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांना मोकासारखा कायदा तयार करावा। आज अखेर तो देश स्वातंत्र्य होऊन 70 वर्षात झाला नाही, तो झाला पाहिजे। आमची पुढची मागणी अशी असणार आहे की आज शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करा। 22 डिसेंबरला केंद्र शासनानं एक GR काढला की न्यूझीलंडच्या फळाला आणि मनुक्याला आयात कर मुक्त केलं, तर हा निर्णय केंद्र शासनानं माघारी घ्यावा, कारण ह्याच्यामुळं आमच्या फळ उत्पादकांचा मोठा तोटा होणार आहे। हा सुद्धा न्यूझीलंडच्या येणाऱ्या फळाला, मनुक्याला आयात कर 100% लावावा, त्याशिवाय आपला फळ बागायतदार, द्राक्ष बागायतदार ह्या महाराष्ट्रातला वाचणार नाही। काय केलं तुम्ही या सगळ्या मागण्यांच्यासाठी? आज काय केलं? मागण्या मान्य झाल्या नाही तर तुम्ही काय करणार? आम्ही मागण्या जर मान्य नाही झाल्या तर पुढच्या वेळेला आम्ही बायका पोरं घेऊन रस्त्यावर उतरू,
आम्ही अजून ह्याच्यावर मोर्चाची तीव्रता वाढवू. दाढी टाकू. आम्ही जर ह्या बेदाना जर या लागला असा चोरीच्या मार्गानं तुम्ही लिगली आणताय तर मग हे लिगली आणून आमच्या इंडियन बॉक्समध्ये का भरता? हा लिगली आणताय ना, तुमच्या ब्रँडनं विका ना बाजारात, पण तुम्ही इंडियन बॉक्समध्ये भरून ह्या मार्केट कमिट्यात लावता. ह्या मार्केट कमिट्या इथल्या शेतकऱ्यांचा माल सौद्याला लावण्यासाठी आहेत, परदेशाचा माल सौद्याला लावण्यासाठी नाहीत. ह्याचा सुद्धा व्यापाऱ्यांनी विचार करावा आणि सरकारने ह्याच्यावर निर्बंध आणावेत. 5 वर्ष कोरोनाच्या काळात हे जर मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढचं पाऊल काय असणार तुमचं? आमचं पुढचं पाऊल, आमचा संघर्ष अजून तीव्र करू. आम्ही लोकशाही मार्गानं आंदोलन करू. वेळ पडली तर सगळं आम्ही मंत्रालयावर धडक टाकू. आम्ही थांबणार नाही, कारण ह्यात आमचे पोरं बिरं, आम्ही तरुण पोरं ह्या उद्योगात उतरवलेत आणि हा उद्योग जर मोडकळीस आला तर आज एका बाजूला बॅटरीवरच्या गाड्या आल्यामुळं मेकॅनिकल इंजिनियरला काम नाही, AI टेक्नॉलॉजी आल्यामुळं जे आज या IT क्षेत्रात काम करणाऱ्या पोरांच्या कुराड कोसळणार आहे. ह्या लोकांच्या बेकारी हटवायची असेल तर आम्हाला आमच्या पोरांना ह्या उद्योग टिकवलाच पाहिजे. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.